गड्यांनो, आऊसाहेबांच्या आशीर्वादानं, आई जगदंबेच्या कृपेनं आणि तुमच्या सगळ्यांच्या नेक झुंजार साथीनं 32 दातांचा बोकड आपण मारलाच. हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आज वज्ररूप झाली. आनंद, पराकोटीचा आनंद. अफजल खानाचं ग्रहण सुटलं. आता मराठ्यांच्या पराक्रमाचा उजेड चारी दिशांना पसरेल. या विजयामुळे सर्वत्र दिवाळी दसरा साजरे करू लागलेत लोक. राजे राजगडावरूनही खलिता आलाय. राजगडावरही विजयी पताका उभारल्यात. राजगडाच्या सगळ्या पायऱ्यांवरती रांगोळ्याही काढल्यात. आपके वालिद के बीमार होने के बाद इस तख्त को हमने संवारा है. हर एक बगावत को जड़ से उखाड़कर हमने फेंक दिया है, भूलो मत. सिवाय सिवा और उसकी मां के उनका क्या? और उसी बगावत खोर सीवा को मारने के लिए बड़ी फौज के साथ हमने अफजल को भेजा था. वही तो गलती हुई आपकी. गलती? हाँ, गलती. न जाने कितना वक्त बर्बाद हुआ, कितना खजाना बर्बाद हुआ, न जाने कितनी जाने गई. रखा है कभी हिसाब? गलती कबूल करो. बहस करेंगी उतना और फंसेंगी. उस सिवा को तो अब हम देख लेंगे. कसम खाते हैं बर्बाद बर्बाद कर देंगे. आऊसाहेब, सगळेच राजेंची आतुरतेने वाट पाहतायत. हो ना, ते असते तर आनंद अजून वाढला असता. या, तोंड गोड करा. उत्सव साजरा करायचा आहे ना, मग घाबरता कशाला? लावा गुलाल. लावू? अहो, मी पार वाईपर्यंत जाऊन आलो. आदिलशाही सैनिकांची दामटीच केली आहे बघा. सावळीत रक्ताचं शिंपण झालंय. वाहणारी कोयना बी लाले लाल झाली आहे. होणारच. तुम्ही पराक्रमच तेवढा मोठा गाजवला. मोठी लूट स्वराज्यात आणली. अजून एक लूट आणली. फाजल खान, प्रतापराव मोर आणि अंकुश खान पळून गेलं, पण अफजल खानाची पोरं सापडली आहेत. आणणार आहे त्याचनी. राज, काय करायचं यांचं? काय करायचं म्हणजे? गर्दन मारायची. बचाव बचाव. काय खाप? राज, आज्ञा द्या. खरंय राजे, हे जिवंत राहण्याच्या लायकीचे नाहीत. राज, द्या आदेश. रेम रेम करो. अगं बाई, राणू अक्का, अहो तुम्ही इथं बसलाय होय? उठा. नाही, आम्ही नाही उठणार आबासाहेब आल्याशिवाय. राणू अक्का, अहो तुमच्या आबासाहेब आले ना की गडावर तोफांची सरबत्ती उडेल, शिंग तुतार्या, सनई चौघडे वाजतील. तेव्हा तुम्हाला कळेलच. मग कळेल ना की पटकन धावत या. नको, आमचे आबासाहेब कसे कधी येतील कोणाचाही माहित नसते, म्हणून आम्ही थांबतो इथंच. राणू अक्का, हट्ट सोडा बरं. उठा. नाही नाही नाही. सोडून द्या यांना. आमचं वैर होतं ते तुमच्या बापाशी. तुमचा बाप मारला गेला, आमचं वैर संपलं. तानाजीराव, तलवार खाली घ्या. यांना जीवदान. राजे, राजे आप तो फरिश्ते निकले. जो सुना था वही देखा. घेऊन जा यांना. राजा, अहो काय केलं ते?
यांचा भाऊ फाजल खान विजापुरात केलाय. म्हणजे तो आदिलशहाला बडी बेगमला भडकवणार. वय आणि आदिलशाही तरी काय गप बसणार आहे? राज आता काय करायचं? निघायचं. कुठे? राजगडावर? राजगडावर नाही, विजापुरावर. क्या हुआ? क्या बताओ बादशाह सलामत। अब्बूजान तो बस उससे मुलाकात करने गए थे। उस सिवा को घसीट कर वाई लाने वाले थे। हमने तो जश्न की तैयारी भी कर ली थी। ऐन वक्त पर उस सिवा ने दगा कर दिया और मौका देखते ही उस सिवा ने खान साहब का कत्ल कर दिया, वो भी धोखे से। और हमें कुछ समझने से पहले उसके काफिर सेना ने हम पर हमला कर दिया। कहां से पत्थर बरस रहे, कहां से तीर बरस रहे, कुछ समझ नहीं आ रहा था। लड़े भी तो किससे और भागे भी तो कहां भागे। सिवा हाथ आने से पहले ही जश्न की तैयारी, ये पागलपन ही था। न जाने कितनों की जाने गई, कितना खजाना बर्बाद हुआ। कौन भर के देगा ये नुकसान? कौन? मर्दानो, आमच्या मनात एक भव्य योजना आहे. अफजल खान मारला गेला ही साधी गोष्ट आहे. तो मारला जाणार होता, मारायचाच होता त्याला. ही गोष्ट आता लोकांच्या उत्सवाचं कारण बनेल. बनू दे, पण आपण गाफील राहायचं नाही, कोणीही नाही. या प्रचंड पराभवातून आणि अफजल खान मारला गेला, 20-25 हजार फौजेची धुळधाण झाली, या मानसिक धक्क्यातून आदिलशाही सावरण्याआधीच तिला चेलमडून टाकायची आहे. गड्यांनो, आपल्या स्वराज्याची सीमा वाढवण्याची ही नामी संधी आहे. श्री शंभूच्या कृपेनं आपल्याला हा प्रचंड विजय मिळाला. आता त्याच शंभू महादेवाचा त्रिशूळ आपल्याला आदिलशाहीवर रोखायचा आहे. या त्रिशूळाचं डावटोक असतील नेतोजीराव, उजवं टोक असतील दोरोजी, आणि मध्ये असू आम्ही. नेतोजीराव, तुम्ही आदिलशाही मुलूक घेत कोका, खुकेरी, गदग घेऊन थेट विजापूर पर्यंत मजल मारा. आदिलशाहीच्या उरात धडकी भरेल असं तांडव करा. जी राजा. दोरोजी, जी राजा. तुम्ही आदिलशाहीच्या ताब्यातला कोकणचा मुलूक घ्या. राजापूरच्या बंदरात अफजल खानाची 2 गलबत आहे, ती जप्त करा. समुद्राला पालाण घाला. जी राजा. आम्ही चंदन वंदन घेऊन आमच्या तलवारीचं टोक मिरज पन्हाळ्यावर रोखू. जिथे जिथे स्वराज्याच्या मावळ्यांच्या घोड्यांच्या टापा पडतील, तो तो प्रदेश स्वराज्याचा होईल. हर 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 महादेव. नामुमकिन, नामुमकिन है ये। अफजल खां को मार डाला, अफजल खान मोहम्मदी को। ऐसा वैसा नहीं था अफजल खान, पहाड़ जैसा था वो। और ये सीवा, इसे पहाड़ी चूहा कहते हैं ना, तो ये चूहा अचानक से शेर कैसे बन गया? और इस शेर ने हाथी जैसे अफजल खां को फाड़ डाला। ताज्जुब हो रहा है। वहां से ऐसी खबरें आ रही है जिन पर भरोसा करना सचमुच नामुमकिन है। कौन सी खबरें? खबर आई है जिस दिन अफजल खान का कत्ल हुआ, उसी दिन अपना पूरा इलाका उसने वापस जीत लिया। दुश्मन की फौजों को लाशों के ढेर में तब्दील कर दिया। पूरी आदिलशाही को खत्म करने का इरादा है उस सिवा का। मतलब? आदिलशाही इलाकों पे उसने जोरों का हमला शुरू कर दिया है। चंदन वंदन ये दोनों किले भी जीत लिए और जल्द ही उसकी फौज बीजापुर के दरवाजों पर दस्तक देगी, ऐसा अंदाजा है। कहते हैं कि एक बार शेर के मुंह में इंसान का खून लग जाए तो वो आदमखोर बन जाता है। इस शेर के मुंह में खून लग चुका है, अब वो हमारा शिकार करने की कोशिश करेगा। अपने मराठा सल्तनत की बुनियाद को मजबूत करने की कोशिश करेगा वो। कड़ी नजर रखो उस पे।
आऊसाहेब, आपले हेर खलिता पाठवून राजेंचे वर्तमान कळवत आहेत. राजेंनी मोठी मुसंडी मारून आदिलशाही मुलूक काबीज केला. जगदंबा. कोकणातही सरदार दोरोजींनी मोठं यश मिळवलं. खानाची गलबतही ताब्यात घेतली. रोकना होगा इस सिवा को, किसी भी हाल में रोकना होगा. जो भी कहानियां आ रही है सभी नादीम कहानियां. आज ये किला गया, आज वो इलाका गया, आज ये गया वो गया. अरे क्या है ये? कैसे करें इस सिवा का बंदोबस्त? है कोई सुरमा? कोई नहीं. जिंदा लाशें हो तुम सब बस, लेकिन मैं हूं आली आदिल शाह. इस सिवा को मैं छोड़ूंगा नहीं. शंभू सिंग, आम्हाला पन्हाळा स्वराज्यात आणायचा आहे. जर पन्हाळा स्वराज्यात आला तर कोकणावर आपलं वर्चस्व प्रस्थापित होईल वर आदिलशाही मुलखावरही आपला दबदबा निर्माण होईल. 7 दिवसांच्या आत आपल्याला पन्हाळा स्वराज्यात आणायचा आहे. 7 दिवसात? होय, 7 दिवसात. कारण विजापूर आता शांत बसणार नाही. त्यांच्या लष्करी हालचाली सुरूच असणार. त्यांची फौज वेगानं येऊ शकते. ती फौज येण्या अगोदर आपल्याला पन्हाळ्याच्या सावलीत गेलंच पाहिजे. मेरा तो खून खौल उठा है. उस दगाबाज काफर सिवा ने खां साहब को मारकर मेरी जागीर मिरज कोल्हापुर कब्जे में कर लिया है. हाँ, हमने खबरें सुनी हैं. खबरें आ रही हैं. ऐसा लगता है कि इसी वक्त जाके उस सिवा का सर काट दूं. आप बस हुक्म दीजिए. हाँ बड़ी साहिबा, मेरे वालिद का कातिल इतने नजदीक आने के बाद भी हम उसे इतने आसानी से जाने देंगे? मैं ये नहीं होने दे सकता. मुझे मेरे अब्बा जान के कातिल से बदला चुकाना है. अब परवाह नहीं, चाहे जो कुछ भी हो जाए, मैं उस सिवा को जिंदा नहीं छोड़ूंगा. बहुत खूब, बहुत खूब. उस सिवा को जमीन में गाड़ दो. जितनी फौज चाहिए उतनी लेकर जाओ, लेकिन उस सिवा को खत्म करो. राज, आपलं मावळं जीवाचा कोट करतील, पण कडवा प्रतिकार करायचा असेल तर नवीन कुमक लागेल. जी अत्यंत चिवट असेल, न थकता कडवा प्रतिकार करेल. जे निष्ठावंत आहेत आणि जे आपले असतील. आहे एक अशी फौज आहे ज्यांच्या पथकात चिवट माणसं आहेत. एकाहून एक लढवय्ये आहेत. फक्त रुस्तमे जमाच्या आधी ते पन्हाळ्याच्या पायथ्याशी पोहोचले पाहिजे. पर कौन? आऊसाहेब, झुंजार पराक्रमी बाजी बांदलांचा संपूर्ण वंश या नव्या मोहिमेसाठी आपल्या चरणावरती निष्ठा ठेवून सज्ज आहे. शाबास. रायाजी बांदल आले नाहीत? आऊसाहेब, खडी फौज घेऊन रायाजी दादा येतीलच. आणि त्यात तुमचं बोलावणं हो म्हणजे कामगिरीच. आणि आऊसाहेब, तुम्ही सोपवलेली कामगिरी आम्ही कोणत्या बी परिस्थितीत पार पाडूच. आम्हास याची आजच नाही, पूर्वीपासून खात्री आहे. अंकुश खान, क्या बढ़िया खबर आई है. क्या हुआ? हार गया सिवा? समझो हार ही गया. पन्हाला जीतने की उसकी अब तक की सारी कोशिशें नाकामयाब रही हैं. सुभान अल्लाह. आमने सामने की लड़ाई कब लड़ा है सिवा? सावली में भी दगाबाजी करके उसने हमें मात दी. हर बार हम गाफिल नहीं होंगे. और इस बार तो हम पूरे जोश और तैयारी में बैठे हैं. पन्हाला को तो हमने मजबूत बना रखा है. इतनी आसानी से कोई पन्हाला जीत नहीं सकता है.
और सिवा के साथ तो बस चंद हजार सिपाही हैं। इतने चंद सिपाहियों में पन्हाला का तो दीदार भी नहीं होगा। ओ मागा! हे बघा, तलवार उपसू नका. माझ्या मनात आलं तर मला इथं रोखणार कोणी नाही, आणि मी जर इथं उभा राहिलो तर मला इथनं हटवणार बी कोणी नाही. मग तुझ्यासारखं 100 येऊ नाही तर 1000. देवाच्या दारात तलवार उपसणार नव्हतो मी, पण तुमची जरा जास्तच अरेरावी झाली आहे. बाजी प्रभू. हाऊ साहेब. बाजी प्रभू देशपांडे. हाऊ साहेब. गडावर पोहोचल्याच तलवारी काढलीत. आऊ साहेब, इतक्या मिनत्या केल्या मी याला, पण हा गडी ऐकतच नव्हता. आणि त्यात आऊ साहेब आपल्या दर्शनाची आस. हो ना, कधी एकदा आऊसाहेबांच्या चरणाशी मुजरा करतो असं झालं होतं. तुमची निष्ठा, तुमची माया, स्वराज्य प्रेम हे जाणून आहोत आम्ही. आऊ साहेब आपली फक्त हाक ऐकली आणि तसा उठून धावत आलोय. फुलाची पुढे या. आऊ साहेब, या रक्तात फक्त आणि फक्त स्वराज्याच आहे. या रक्ताला फक्त शिवाजी राजांचाच नाद आहे. हे रक्त सांडणार, वाहणार आणि उसळणार भी फक्त शिवरायांसाठी. सिवा ने हमारे मुल्क में बगावत करके तहलका मचा दिया है। आदिल शाही सल्तनत और मुगल सल्तनत में हमेशा आपसी सलोखा रहा है। काफर सिवा आपका भी दुश्मन है। सिवा की कोशिश यही है कि दक्खन में अपनी हुकूमत कायम करे, जो आपके लिए भी बगावत ही होगी। लिहाजा इस दुश्मन को कुचलने में हमारी मदद करे, ऐसी हमारी दरख्वास्त है। आली आदिल शाह, सियासत के खेल में कोई किसी का हमेशा के लिए दोस्त या दुश्मन नहीं होता। आज आदिल शाही हुकूमत मुसीबत में है तो उन्हें हमारी याद आई है। याद है ना, सिवा ने भी हमसे मदद मांगी थी। जी हुजूर। अब इस हालत में हमें क्या करना चाहिए जहांपना? कुछ नहीं, हम दूर से खड़े तमाशा देखेंगे, उन दोनों पे नजर रखेंगे। अगर आदिल शाही से लड़ते लड़ते सिवा कमजोर हो जाता है तो हम उसे खत्म कर देंगे। दिन में हमारे पन्हाला के सिपाही उन पर हमला करेंगे। जब वो थक कर सो जाएंगे तो रात को हम उन पर हमला करेंगे और बेखबर सोए उन शैतान मराठों की फौज को मार देंगे। पन्हाला पर तीरंदाज मौजूद है। अगर मराठा फौज वहां पे सीढ़ियां भी लगाएगी तो वो ऊपर से तीर मारेंगे। बड़े बड़े पत्थर डालो उन पर, उबलता तेल डालो। तोपों से हमला करते हैं, आग के गोले की बारिश कर देते हैं उन हरामियों पर। मुझे नहीं लगता अब सिवा जिंदा बचेगा। बचेगा? हमें उसे जिंदा गिरफ्तार करना है। मैं मारूंगा सिवा को, उसका पेट फाड़कर उसे तड़पा तड़पा कर मारूंगा, फिर कहलाऊंगा अफजल खान का बेटा। सबको खबरदार कर दो, कहो तैयार रहे, हमें जल्द से जल्द वहां पहुंचना है। चलो। राज, पराड्याची परिस्थिती हाताबाहेर जाते आणि किल्लेदार दाद देत नाहीत. होय, शंभू सिंगांचंही तेच म्हणणं आहे.
पन्हाळा हाती घ्यायचा असेल तर ताज्या दमाची फौज पाहिजे. कुमक लागणार. आम्ही आलोय राजे. खंडोजी बांधल, बाजीप्रभू देशपांडे. महाराज, स्वराज्याच्या सेवेसाठी हजर झालूया. आऊसाहेबांनी आदेश दिला आणि वाऱ्याच्या वेगानं आलोय राजे. उत्तम केलं, योग्य वेळी आला. बांधलांची फौज आणि सोबत बाजीप्रभू देशपांडे. बहिर्जी, आता आमची चिंता मिटली. राजे, पन्हाळा आता आम्ही घेणार. ती आता आमची जबाबदारी. राजा, पन्हाळा घेतला की गडावर स्वराज्याचं निशाण राहून तोफांची सलामी देऊ, आणि ते भी आजच. हर 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 महादेव. नमाज का पर सिवा ने जावली में धोखे से हमारे जंग बहादुर अफजल खान को मार डाला. हमारे हजारों सिपा सालारों को मौत दी. आज हम उस मौत का बदला लेंगे. उसके फौज के हर एक सिपाही को चुन चुन के मारेंगे. हमारे हर एक सिपाही का बदला लेंगे. किसी को छोड़ना नहीं है. किसी की जान बख्शनी नहीं है. हमें तैयार हो? हाँ, तैयार है. चला. राज हे काय? बहिर्जी, आम्हाला जावंच लागेल. नाही राज, अहो रात आहे, वरनं तोप गोळ सुटत असत्या. गनिमाचा थांग लागणार नाही. तुम्ही नका जाऊ राज. बहिर्जी, मागवा. राज माग होतो, पण मावळे जीवाची शर्त करतात. त्यांच्यावर विश्वास ठेवा. अहो ते पन्हाळगड घेऊनच येतील. बहिर्जी, तोपर्यंत आमचे मावळे गमावणं आम्हाला परवडणार नाही. बाजूला व्हा. नाही राज, नका जाऊ राजा. ऐका, बहिर्जीवर रुस्तमे जमाननं जर गाठलं तर त्याच्याशी लढणं कठीण होऊन जाईल. त्याच्याशी लढण्यापेक्षा पन्हाळ्याशी लढू. राज, बघितलं बहिर्जी, पन्हाळा घेतला. जी राज, पन्हाळा स्वराज्यात आला. बघा बघा, बुरुजावर वीर बांदल उभे, वीर शंभूसिंग जाधव, बाजीप्रभू देशपांडे उभे. भोगावतीचा खळाळ थांबला, पंचगंगा धास्तावली, वारणा शहारली, पण आई अंबाबाईनं कौल दिला आणि दिला. माझ्या मुकुटातला पाचू तुला दिला. बहिर्जी, जी राज. राजगडी स्वार पाठवा. आऊ साहेबांना सांगा, आपल्या मर्द मराठ्यांनी पन्हाळगड घेतला. जी राज. आणि एवढंच नाही तर आमच्यावर रुसलेल्या आणि पाखरासारखी आमची वाट पाहणाऱ्या राणूबाईंना आणि शंभूराजांना आम्ही सांगतो त्या गोष्टी आवर्जून पाठवा. वैराज. ये सुरवंता ये. अगं, तुझा चेहराच सांगतोय काम फत्ते झालं म्हणून. आऊसाहेब, महाराजांनी आईचा झिरेटोप पन्हाळा घेतला. आणि खान रुस्तमे जमाचा सणकून पराभव केला. शाब्बास. आता कुठे जीवात जीव आला आमच्या. आणि हो, महाराजांनी आपल्या लाडक्या लेकीसाठी एक खास गोष्ट पाठवली आहे. काय पाठवलं एवढ्या धामधुमीत? बघू. अगं बाई, बाहुली. आणि तिचा संसार तोही येईल हळूहळू. चला. जब हम कह रहे थे तब आपने नहीं सुना बड़ी बेगम साहिबा कि मत भेजो इतनी बड़ी फौज, मत लुटाओ शाही खजाना. लेकिन क्या किसी को अपने वालिद की मौत का बदला लेना था. किसी को सिवा को गिरफ्तार करने के सपने आ रहे थे. लेकिन क्या हुआ? पन्हाळा तो गया.
अब वहां भगवा लहराता होगा आसमान में। गुस्सा आता है आप लोगों की शक्ल सूरत देख के। गुस्सा तो हमें भी आता है बादशाह, पर हम हार नहीं मान सकते। ये बहुत बड़ी जंग है, हार जीत तो होती रहेगी। नई तरकीबें करेंगे, नई चालें। कौन सी नई चालें? कौन सी तरकीबें? मुल्क सीवा ने ले लिया तो क्या हुआ? मुल्क के वतनदार तो हमारे हैं, उन्हें ये वतन हमने दिया है। उन्हें सीवा के खिलाफ कर देंगे, बगावत करने कहेंगे, आपस में लड़वाएंगे। शाबास तुमच्या पराक्रमाची। आजवर जे जे अशक्य वाटत होतं ते तुमच्या पराक्रमानं शक्य होताना दिसतंय। महाराज, अहो तुमचा आदेश आहे म्हणल्यावर आम्ही तर कुठे कमी पडणार आहे का? खंडोजी, बांदल कधीही कमी पडणार नाही, आणि आज नाही, आमच्या महाराज साहेबांपासूनचा इतिहास आहे। आताही बघा ना, तुम्ही आलात आणि बघता बघता हा पन्हाळा स्वराज्यात आला। राजा, आता माग हटायचं नाही, तुम्ही फक्त हुकूम द्या। वय बघू पुढचं राजकारण कशी कूस बदलतं त्यानुसार निर्णय घेऊ। राज, आज अफजल खान ठार होऊन 15 दिवस झालं। होय, आणि या 15 दिवसात आपण विजापूरकरांची झोप उडवली। शेकडो कोसांचा प्रदेश आपल्या ताब्यात आलाय। मावळ्यांना, सरदारांना उसंत नाही, एवढंच काय घोड्यांनाही विश्रांती नाही। राजे, मुजरा घ्या। या बाजी प्रभू, या मोठा पराक्रम केला। राजे, आता मोठा पराक्रमच करायचा आहे, तुम्ही फक्त आमच्या पाठीशी उभं राहा। खरं सांगतो बाजी प्रभू तुम्हाला, हा पन्हाळा स्वराज्यात येणं अत्यंत गरजेचं होतं। आता आम्हाला आदिलशाही सरदारांची भीती राहिली नाही। राजे, तुम्ही म्हणताय ते खरंय। बडी बेगम सावरू लागली आणि आता तिनं वेगळीच चाल खेळली। कुठली चाल? आपल्या स्वराज्यातील वतनदारांसाठी पुन्हा वतन आणि जागिरा देणार अशी फरमानं सुटू लागली आहेत। फरमानं तर सुटणारच। लढाई हरले म्हणून लोभी माणसांना स्वराज्याच्या विरोधात उभं करून आपल्याला अडचणीत आणणारच। बैरजी, आम्हाला ठाऊक आहे ही फरमानं कुणाला गेली असतील ते। साहेब, तुम्हालाही काही हालचाल जाणवली का? हो, तुम्ही मुलांच्या दालनात जा आणि तिकडे पहा, आणि हो, इतरत्रही नजर फिरवा। आम्ही आऊसाहेबांकडे जाऊन येतो। बर आऊ। असा वेश बदलून तुम्ही कोणत्या मोहिमेवर गेला होतात? या रयतेतील गुप्त मोहिमा असतात। पण कशासाठी? रयतेचा अंदाज घेण्यासाठी। राजेंबद्दल काय बोललं जातं, स्वराज्याबद्दल काय बोलतात, मुलकी व्यवहाराबद्दल ते सुखी आहेत का, हे रयतेत मिसळल्याशिवाय कळत नाही। आऊसाहेब, अहो किती धाडसी आहात तुम्ही। शिवबांची आई धाडसीच असायला हव्यात ना। आपण धाडसी राहिलो तर आपल्या मुलाच्या पंजात वाघनखं मावू शकतात, नाहीतर अशक्य। सीवा ने पहाड़ी मुल्क छोड़ना चाहिए, और अपनी फौज ने अपने शौक। शाही खजाना लुटाकर ऐश करते हैं नमक हराम। आंखें बंद करके सोचना बंद करो बादशाह, थोड़ा ठंडे दिमाग से सोचो। हमारी फौज में ऐसा कोई तो होगा। अम्मीजान, वो सरदार ऐसा होना चाहिए जो किसी भी हाल में अपना मकसद पूरा करेगा ही, भले ही वो सल्तनत के साथ ज्यादा वफादार ना हो,
पर जिद्दी होना चाहिए। जिद्दी, बस जिद्दी तो सिर्फ एक ही है, सिद्धि। जैसा तुम कहते हो बिल्कुल वैसा ही, खूंखार, खड़ा, बेदर्द सरदार, सिद्धि जौहर। करनूल के शेर गाजी बहादुर सिद्धि जौहर पधार रहे हैं। होशियार। बहुत खूब। क्या नाम है तुम्हारा? हुजूर फिरोज। आवाज़े बुलंद अलकाब देता है तो बड़ा सुकून मिला, मगर एक गुस्ताखी हुई है तुमसे। गुस्ताखी? अलकाब में थोड़ा वक्त निकल गया और तब तक हम तख्त पर बैठ चुके थे। ये पान लो और ये पान अपने मुंह में रखकर हमें फिर से अलकाब सुनाओ, मगर हाँ, तर्ज़े जुबान साफ होनी चाहिए। वाजब, वामुलाहिजा, होशियार। इसे क्या हुआ हुजूर? वक्त कीमती होता है और रफ्तार बेशकीमती, और दोनों को हासिल करने में नाकाम रहा, क्योंकि मैं वक्त का लाडला हूं और रफ्तार मेरी लाडली है। सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वराज्याची हद्द आपण ही इथपर्यंत आणून ठेवली आहे, काही केल्या ती मागे हटू द्यायची नाही, आणि त्यासाठी हा पन्हाळा मजबूत करायचा। जी राजा। आणि कुणीही गाफील राहू नका। ही आदिलशाहीतली वादळापूर्वीची शांतता असू शकते। आपका एक फरमान और वहां सिवा की तबाही शुरू, और अल्लाह की फजल से आज भी हमारे हथियार तेज और कातिलाना है। बस आप ही हो कि हमें भूल जाते हो। ऐसा नहीं है सिद्धि, हमारे दिल में आपके लिए एक खास जगह है। हमारे दरबार के चमकते तारे हो तुम। बस तुम सब गिले शिकवे भूल जाओ, क्योंकि सही वक्त पर सही बहादुर को चुन लिया जाता है। यूं समझना कि ये तुम्हारे लिए आखिरी मौका है। आप फिक्र न कीजिए बेगम साहिबा, अब हमने ये जिम्मा ले लिया है। अब हम आ गए हैं तो मातम मनाने के दिन खत्म हुए। अब ये चादर इस तख्त से हटाने का वक्त आ गया। देखना, अब दक्खन में सिवा की हर हर महादेव की गूंज खत्म होगी और हर हर जौहर का नारा बुलंद होगा। राजा, आदिलशाहीने जबरदस्त खेळी खेळली आणि आता त्यांनी मोठा मोहरा खेळलाय। कोण? सिद्धी जौहर। कर्नूलचा सिंह अशी ख्याती आहे ज्याची, तो आपल्यावर चालून यायला निघालाय। कसा येणार आणि किती दिवस लागतील? 4 दिवस लागतील, कारण त्याच्याकडे सामुग्री आहे। सामान बाद में जाएगा, पहले हम जाएंगे और रफ्तार तेज होगी, तभी तो सिवा बेखबर मिलेगा। अफजल खान को सिवा ने गलत साबित किया था, हम सिवा को गलत साबित करेंगे। राजा 60,000 ची फौज आहे। 60,000? शंभू सिंग, बाजी प्रभू, 4 दिवसात आपण पन्हाळा मजबूत करू। आजूबाजूच्या गावातल्या तरुणांना बोलावून घेऊ, त्यांना फौजेत सामील करून घेऊ, तोफा आणि दारुगोळा मागवू। एकदा इथं स्थिर स्थावर झालं की मगच आम्ही निश्चिंत होऊ। हम सिवा को भागने का मौका ही नहीं देंगे, और अगर पन्हाला में हमें सिवा मिल गया तो हमारी आधी जीत हो ही गई। वाह हुजूर, आप तो बहुत सूरमा हैं। वैसे तो मैं वक्त का बहुत लाडला हूं, पर मेरे दिल में एक अजीब कैफियत आई है।
और कानों में गैबी आवाज कह रही है कि जाओ जल्दी से और शिवा को गिरफ्तार कर लो। शिवा, ये जोहर आ रहा है। राजा, अहो हे सगळं आम्ही करतो, आपण इथनं निघा। अहो 2-3 महिने झाले आपल्याला विश्रांती बी नाही। नाही बाजी प्रभू, उद्यापर्यंत जौहरचा रोख कळेल। तो एकदा समजला की मगच आम्ही निघू।